नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि माझी चाललेली आहे खूप धावपळ. कारण सकाळचा एवढा पसारा करतात मुलं घरामध्ये की काही ते शाळेत गेल्याशिवाय काहीही करता येत नाही. ते आत्ता त्यांना शाळेमध्ये घालवल्यानंतर मी आता सगळं आवरून घेत आहे. ते झाडू व्यवस्थित स्वच्छ असं झाडू मारून घेतला आहे. आणि कारण सकाळची खूप गडबड असते, डब्बे वगैरे असतात, त्यामुळे काहीही जमत नाही करायला. त्यामुळे मुलं बाहेर पडून गेल्यानंतर इथे सगळं मी आवरून घेते. आता बसली आहे देवपूजेला. कारण सकाळची देवपूजा केली नाही तर दिवस खूपच असा बोरिंग आणि खूप घाण असं जातो. त्यामुळे मी सगळं आवरल्यानंतर पहिली देवपूजेला बसते. तर मी ते दिव्यामध्ये वात घालून घेतली. त्यानंतर दिवा प्रज्वलित केला आहे. कारण दिवा लावल्याशिवाय कुठलीही सेवा होत नाही. त्यामुळं पहिला कुठलीही पूजा करताना पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर मी ते स्वामींना आंघोळ वगैरे घालून त्यांना व्यवस्थित पुसून, सगळ्यात देवांना व्यवस्थित पुसून आंघोळ घालून व्यवस्थित इथे लावलेला आहे. आणि त्यानंतर मी त्यांना हिना अत्तर वगैरे लावलं, अष्टगंध लावला. आणि त्यानंतर सगळ्या आपल्या जे देवता आहेत त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि त्यानंतर मेन फुलं असतात देवपूजेमध्ये, कारण फुलांशिवाय देवपूजा ही होतच नाही. आणि त्यानंतर मी लावून घेतले ते अगरबत्ती लावल्यानंतर इथं थोडेसे मंत्र वगैरे स्तोत्र बोलून घेतले. आणि त्यानंतर अगरबत्ती लावलेली आहे देवासमोर. आणि त्यानंतर थोडेसे देवीचा मंत्र वगैरे बोलून मी घेतली स्वामींची माळ करायला. आता स्वामींची माळ झाल्यानंतर तारक मंत्र वगैरे बोलणार. आणि तारक मंत्र बोलल्यानंतर सारामृत वाचलेला आहे मी. आणि त्यानंतर स्वामींना मुद्रा वगैरे केला. तर ही झाली स्वामींची देवपूजा. कशी आहे, छान आहे ना.